हरि आज शुक्रवार 19 सप्टेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की भगवंताचं होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येतं. ऐकूया. आपल्या जीवनाचा सारखा विकास होतोय, म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या पण जाऊ. हे जरी खरं तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल. पुढचा जन्म हा आजच्या जन्मातूनच निर्माण होतो. तेव्हा आपण आज चांगलं असलो तर अंते मती सागती या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल. काळ मुख्यतः 3 प्रकारचा असतो: कालचा, आजचा आणि उद्याचा. जो काळ होऊन गेला तो काही केलं तरी परत येणार नाही, म्हणून त्याची काळजी करू नये. एखाद्याचे कोणी गेले तर आपल्याला त्याला असे आपण सांगतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली, आता काय त्याचं, आता दुःख न करणे हेच बरं. हे जे तुम्ही लोकांना सांगता ना ते स्वतः वागण्याचा प्रयत्न करा. मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते, विस्मृती पडते. तसंच पुढे काय होणार हे माहीत नसल्यामुळे त्याची काळजी पण करू नये. आजचं आपलं कर्तव्य आपण केल्यानंतर जे व्हायचं ते होणारच, म्हणून स्वस्थ बसावं. मागची आठवण करू नये आणि गेल्याचं दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टीची काळजी नक्कीच करू नये. सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि कालाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही, अशी अवस्था आहे. जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ कायम आहे. आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे, अपूर्णतेमुळेच लागते. कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो, कारण सत्य स्वरूप प्रत्येकाला कळावं अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे. आणि यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखं आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. याकरताच आपल्याला भाव, इच्छा, तळमळ आज मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे. पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचंच राहिलं तर काय होईल? काय उपयोग त्याचा? भाव जर दुजा ठेवला तर भजन चांगलं झालं असं कसं म्हणावं? भक्तीचे 9 मार्ग सांगितलेत, त्यातल्या कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशीलन केलं तरी त्यात बाकीचे 8 येतात. आपल्याला जे कळलंय ते आपल्या आचरणात आणावे, हे खरं ऐकणं. जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत. आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचं स्मरण ठेवणं हे सर्व वेदांताचं सार आहे. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.